हाय, हॅलो, नमस्कार. मी आरती आणि स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवरील अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बरेच दिवस झाले मला केसांना मेहंदी लावायची होती, पण दिवाळीच्या पिरियडमध्ये मला काय मेहंदी लावणं झालंच नाही. तर अभिचे एक्झाम चालू होते, तर त्याचा अभ्यासाचा पण खूप लोड होता, तर मग त्यामुळं कुठं जमलंच नाही. आणि त्यानंतर दिवाळीची कामं पण होती, त्यामुळं मग मला काय मेहंदी लावणं जमलंच नाही. आणि म्हटलं गावाकडे गेले की लावावं, तर गावाकडं पण मला मेहंदी लावणं जमलंच नाही. तर मग आता फायनल टाईम भेटलेला आहे आणि मग मी इथं मेहंदी लावत आहे. तर इथं मी 3 मेहंदीच्या पुड्या घेतलेल्या आहेत. तर माझे केस मोठं असल्यामुळे तर मला मेहंदी पुडी जास्त लागते. ती आपण केसांना लावतोच, पण त्यामध्ये काही जर वस्तू घातल्या ना तर त्याने खूप असा फायदा होतो. तर इथं मी लवंग घेतलेले आहेत, कढीपत्ता घेतला आहेत आणि त्यानंतर कोरफड घेतलेले आहेत आणि मेन म्हणजे इथं मी चहा पावडर घेतली आहेत. चहा पावडरने केस मेहंदीला कलर येतो आणि लवंगने केस आपले गळत नाही, तुटत नाही. आणि कढीपत्ता आणि हिची ॲलोवेरा याचे तर फायदे आपल्या सगळ्यांना माहीतच आहे. तर इथं मी घेतलेलं आहेत आणि मग ह्या 4 वस्तू घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर मी कोरफड पण याला कट करून घेतलेली आहे. आणि लगेच गॅसवर 1 ग्लास पाणी घातलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला ही सगळे 4 वस्तू टाकून घ्यायच्या आहेत आणि एकदम त्याला अर्धा ग्लास पाणी होईपर्यंत त्याला घालून घ्यायचे आहेत. तर बऱ्याचदा काय होतं, केसांच्या समस्या असतात. आपण नुसतं मेहंदी लावून काय होत नाही, पण मेहंदीमध्ये जर आपल्याला मेहंदीसोबतच आपण बरेच काही वस्तू वापरल्या ना तर खूप असा छान असा फायदा होतो. तर तेच मग इथं मी कोरफड वगैरे हे सगळं त्यामध्ये आपल्याला छान असं उकळून घ्यायचं आहे. अगदी 10 मिनटं लागतात. 10 मिनटामध्ये आपलं पाणी छान उकळून जातं, त्याचा सगळा अर्क त्यामध्ये उतरून जातो आणि एकदम अर्धा ग्लास पाणी आपल्याला होऊ द्यायचं आहे. एवढं पाणी त्याचं जळून घ्यायचं आहे. तर बघू शकता इथं मी गॅस फुल केलेला आहे आणि मग त्यावर मी इथं पाणी हे करून घेतलेलं आहे. आणि बघू शकता तुम्ही अर्धा ग्लास पाणी आपलं जळून गेलेलं आहे आणि अर्धा ग्लासच राहिलेला आहे. तर आपल्याला हे ना आता एका चाळणीच्या मदतीने गाळून घ्यायचं आहे. आपल्याला असंच नाही यूज करायचं आहे, तर ते गाळून घ्यायचं आहे. तुम्ही थंड झाल्यावर पण गाळून घेऊ शकता, पण महत्त्वाचं म्हणजे हे थंड झाल्यावरच आपल्याला यामध्ये मेहंदीमध्ये कालवायचं आहे. आता इथं मी गरमच गाळून घेतलेलं आहेत आणि हे थंड झाल्यावर मग आपण मेहंदीमध्ये थोडं थोडं ॲड करून आपली मेहंदी भिजवून घ्यायची आहे. तर लगेच गरम पाणी ॲड करायचं नाही आहे, तर असं थोडं थोडं थंड झाल्यावरच थोडं थोडं पाणी ॲड करून आपल्याला छान अशी मेहंदी आपली भिजवून घ्यायची आहे. आणि तुम्ही बघू शकता अर्धा ग्लास पाणी मला पुरेसे झालं मेहंदीचं. आपली क्वांटिटी आपल्याला माहिती असते, आपल्याला मेहंदी भिजायला किती पाणी लागेल. तर मग इथं मला अर्धा ग्लास पाणी खूप झालं होतं. तर बघू शकता पूर्ण पाणी मी टाकलं होतं आणि थोडीशी पातळच हे राहू द्यायची मेहंदी, जेणेकरून मी जास्त करून पातळच ठेवत राहते पूर्ण केसांना. आता 3 पुड्या कालवल्या आहेत तरी पण केसांना माझ्या पुरत नाही. तर तुमची केस जर छोटी असेल तुम्ही 2 पुड्या किंवा 1 पुडी तरी घेऊ शकता. आणि छान अशी आपली एकदम मिक्स करून झाली की लगेच 5 मिनिटांनी त्याला लावून घ्यायचे आहेत. सगळ्यात अगोदर दोन्ही साईडनं केस आपले करून घ्यायचे आणि एका एका साईडनं लावून घ्यायचे आहे. खरं तर ना मला माझ्या हाताने मेहंदी लावायला जमतच नाही, पण मग त्यामुळेच म्हटलं गावाकडे गेल्यावर लावा. पण गावाकडं पण खूप असे पाहुणे होते, पाहुण्यामध्ये मेहंदी लावणं असं झालंच नाही केसांना. तर इथे मी ब्रशनी लावत होते, पण त्याने पण मला काही जमलं नाही. तर म्हटलं चला आता हातानेच लावून घ्यावं. तर हाताने लावले की आपल्याला मेन महत्त्वाचं म्हणजे डोक्यात आपल्याला खालपर्यंत लावायची आहे, केसांच्या मुळापर्यंत आपल्याला ही मेहंदी लावून घ्यायची आहे. एकदम सगळ्या केसांना मेहंदी लावून घ्यायची आहे, समोरून पाठीमागनं सगळीकडं छान अशी मेहंदी लावून घ्यायची आहेत. आणि 6 महिन्यातून एकदा तरी मेहंदी लावणं, अशा पद्धतीनं मेहंदीत 4 वस्तू घालून तुम्ही नक्कीच लावून घेत जावा. खूप छान असा फायदा होतो केसांना, केस गळत नाही. आता केसांच्या समस्या बऱ्याच बायकांना असतात. तर मला पण केस गळतीचे पहिले खूप सारे समस्या होत्या, पण आता माझे केस अजिबात गळत नाही. जेव्हापासून मी हे असलं ट्राय करते ना तेव्हापासून माझे केस अजिबात गळत नाही. गळतात पण नॉर्मल असे गळतात, जास्त काही गळतच नाही. आणि बघू शकता तुम्ही तर मी सगळीकडं लावून घेत आहे. तर आता हाताचं तर काय सांगत नाही, हाताला कलर येईल, पण असं म्हटलं मेहंदी आता हातानेच लावायला जमत होती, ब्रशने तर लावताच येत नव्हती. मग एका साईडनं लावून घेतली आणि मी दुसऱ्या साईडनं पण अशी लावून घेत आहे. एकदम भांगामध्ये आपल्याला केस मेहंदी लावून घ्यायची आहे. बाकीकडं नाही लागली तरी पण चालती, पण केसांच्या मुळापर्यंत नक्कीच मेहंदी आपली लागली पाहिजे. तर बघू शकता अशा पद्धतीने मी छान अशी दोन्ही साईडनं मेहंदी लावून घेत आहे. राहिलेली पाठीमागनं पण लावून घेत आहे.
मेहंदी केसांना लावून झाली होती. तर खरं तर ना एकटी असले की केसांना मेहंदी लावताच येत नाही, तर कोणीतरी हेल्पला पाहिजे ना. मोठे केस असले की खूप असा प्रॉब्लेम होतो, बारक्या केसांना काही नाही, आपण सहज लावू शकतो. तर मग मी अशा पद्धतीने छोटीशी नॉर्मल अशी मेहंदी लावून घेतली. खालच्या वरती तर जास्त लागली नव्हती आणि बघू शकता मी तर 3 पुड्यांचा यूज केला होता, तरी पण माझी पौर्णिमाला लागली नव्हती, म्हणजे एवढी जास्त मेहंदी लागते. आणि त्यानंतर राहिलेली पण थोडीशी समोरून जे बारीक केस असतात त्याला पण मी लावून घेतली. वरतून राहिलेली ती पण लावून घेतली होती. आता म्हटलं नेक्स्ट टाईम मेहंदी लावायची असली ना तर कुणाकुणच लावून घ्यावं. पण मला अजिबात आवडत नाही दुसऱ्यांना त्रास द्यायला, की मला माझ्या केसांना मेहंदी लावा असं तसं. घरचे एक वेळेस ठीक आहे, पण असं बाहेरच्यांना अजिबात कुणाला आवडत नाही, की मला असं वाटतं की नको माझ्यामुळं कुणाला त्रास. तर त्यामुळं मग इथं फायनली मी अशी लावून घेतलेली आहेत मेहंदी. तर मेहंदी लावायची असेल ना तर नक्की अशा पद्धतीने मेहंदी लावा, तर खूप छान असा फायदा होतो. तर आजचा व्हिडिओ एवढाच. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चलो बाय.